हगवणे बंधूचा जो IPS अधिकारी हा जो आहे तो मामा होता। IPS जालिंदर सुपेकर यांना गृह विभागानं दणका दिलेला आहे। जालिंदर सुपेकर यांच्याकडून कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कारभार काढून घेण्यात आलेला आहे। त्यांच्याकडून नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरचा अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपांनंतर जालिंदर सुपेकर यांचा अतिरिक्त पदभार काढल्याची माहिती मिळत आहे। जालिंदर सुपेकर हे वैष्णवीचा पती शशांक हगवणे याचे मामा आहेत। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत। आता यांनी असं काय केलं होतं ते पहा। आता वैष्णवीचा पती शशांक हगवणे याच्याकडे शस्त्र आहे। हगवणे बंधूकडे 3 शस्त्र आहेत। बनावट कागदपत्रांच्या आधारावर त्यांनी हे शस्त्र परवाने मिळवले। हगवणे बंधूच्या शस्त्रांच्या फायलीवर IPS अधिकारी जालिंदर सुपेकर यांची सही आहे, त्यामुळे ते अडचणीत आले होते। नात्यात जालिंदर सुपेकर हे हगवणे बंधूचे मामा लागतात। आता जालिंदर सुपेकर यांनी त्या फायलीवर त्यांची जी स्वाक्षरी आहे त्यावर बंधूंनी खोटा पत्ता दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे शस्त्र परवाना मिळवला होता। आता जालिंदर सुपेकर यांच्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न विचारला सुद्धा होता, परंतु आता या शस्त्राच्या परवान्याच्या फायलीवर सुपेकरांची सही आहे हे समोर आल्यानंतर सुपेकराचं म्हणणं आहे की पुणे पोलीस आयुक्तांनी परवानगी दिल्यानंतर मी सही केली, मी त्याला जबाबदार नाही असं सांगण्याचा ते प्रयत्न करतायत। अमिताभ गुप्ता यांनी हगवणे बंधूंना शस्त्र परवाना दिला असं ते अप्रत्यक्षपणे सांगत आहेत। हगवणे बंधूंनी 2022 साली पुणे पोलीस ग्रामीणसाठी शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता, पण त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता। असो उशिरा का होईना या IPS अधिकाऱ्याची गृह विभागाने चांगली जिरवलेली आहे अशा कमेंट्स बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।